इतिहासात अनेक शूरवीर राजांचे दाखले दिले जातात, परंतु रयतेचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही। रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला। 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे। या निमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्वाची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेऊ, ज्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने रयतेचा राजा म्हटलं आहे। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता। सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केले। लोककल्याणकारी शासन व्यवस्था हेच त्यांचे अंतिम ध्येय होते। स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी नेहमीच आदर सन्मान केला आहे। आपल्या शत्रूची आई, बहीण, मुलगी, पत्नी, सर्वसामान्य स्त्री असली तरी त्यांचा आदर सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे हा त्यांचा शिरस्ता होता। धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या शत्रूंची जरी असली तरी त्यांचा आदर करावा असा त्यांचा दंडक होता। तो नियम मोडणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षा केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात। याबाबत समकालीन मोगल इतिहासकार खाफी खान यांनी म्हटलंय, आपण ज्याप्रमाणे आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी बोलत असत। इतके ते नीतिमान होते। परमुलखातील पोरं बायका न धरावी हा त्यांचा आदेश होता। स्वराज्याप्रमाणे परराज्यातील सर्वसामान्य स्त्रियांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे ही त्यांची शिस्त होती। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि नवे राष्ट्र उभारणारे राजे नव्हते, तर ते गौरवले जातात त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमुळे। त्यांचे राज्य जनतेच्या कल्याणाचे होते। ते जितके कल्याणकारी होते तेवढेच अनेक प्रथा रूढ करणारे देखील होते। मध्ययुगात गुलामगिरी हा अर्थव्यवस्थेचा पाया होता। ही सामाजिक आर्थिक व्यवस्थेशी निगडीत असल्याने ही कलंकित प्रथा नष्ट करायला जगाला खूप झगडावे लागले। या प्रथेला राजांनी कडाडून विरोध केला। दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरुमलवाडी येथे असताना डच व्यापारी करार करण्यासाठी त्यांच्याकडे आले। त्या प्रसंगी शिवाजी राजे डच व्यापाऱ्यांना म्हणाले, यापूर्वी येथे तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती, परंतु माझ्या राज्यात तुम्हाला ती परवानगी आता मिळणार नाही। तसे करण्याचा प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील। या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असा करार त्यावेळी शिवरायांनी केला। हे कलम शिवाजी महाराजांनी 24 ऑगस्ट 1677च्या कौलनाम्यात घातले आहे। शिवराय कोणत्या जाती धर्माचे नाही, तर ते रयतेचे राजे होते। त्यांना आपल्या धार्मिक परंपरांचा अभिमान होताच, परंतु त्यांनी परधर्मीयांचा कधी छळ केला नाही। ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायलाच हवा ही त्यांची भूमिका होती। महाराजांच्या या भूमिकेविषयी समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतात, धार्मिक मुद्द्यावर ध्रुवीकरण करणाऱ्या बिगर मुस्लिमांवर जिजिया कर लादणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून त्याला मानवी मूल्यांचे महत्त्व महाराजांनी सांगितले। अफजल खानाला ठार मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरून महाराजांनी अभय दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी क्षेत्राला खूप मोठं योगदान दिलं आहे। रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते। शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान असून संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती। शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा शेतकरी हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता। शेतकऱ्यांना सोयी सवलती देणे, कर्जमाफी देणे ही सेवा आहे, पण शेतकरी कर्जबाजारी होऊच नये यासाठी खबरदारी घेणे हे त्यांचे स्वराज्य कारभाराचे वेगळेपण आहे। एवढेच नाही तर सैन्यातील कर्त्या शेतकऱ्याला शेतीसाठी विशेष रजा देणारे शिवाजी महाराज एकमेव राजे होते। राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत हे त्यावेळी शिवरायांनी मांडले व अंमलात देखील आणले। त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीला इजा पोहोचता कामा नये असे आदेश त्यांनी आपल्या मावळ्यांना दिले होते। शिवरायांनी केलेला राज्यकारभार आजच्या लोकशाही काळातही आदर्शवत म्हणावा असा आहे आणि त्यामुळेच शिव इतिहासातून सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे। धन्यवाद।